ह्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत इलेमेंटरी मॅट्रिक्स. व्हॉट इज द इलेमेंटरी मॅट्रिक्स? अ मॅट्रिक्स ऑब्टेन फ्रॉम युनिट मॅट्रिक्स by performing single elementary transformation is called as elementary matrix or E matrix. What is the elementary transformation? जे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितले, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आपल्याला माहित आहे 3 रो ट्रान्सफॉर्मेशन आहेत आणि 3 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्या 3 रो ट्रान्सफॉर्मेशन आणि 3 कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्सला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. आता एखाद्या आयडेंटिटी मॅट्रिक्सवर आपण जर सिंगल इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन केलं तर रिझल्टिंग मॅट्रिक्स इज नथिंग बट इलिमेंटरी मॅट्रिक्स और ई मॅट्रिक्स. सपोज EIJ, this is the first elementary matrix by performing RIJ. RIJ means interchanging ith आणि jth row. RIJ आपल्याला माहित आहे ith row आणि jth row जो असेल तो इंटरचेंज करायचा. सो बाय परफॉर्मिंग RIJ ऑन मॅट्रिक्स I we get EIJ. EIK K into RI. K ने जर एखाद्या रोला मल्टिप्लाय केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळेल आयडेंटिटी मॅट्रिक्सला च्या एखाद्या रोला K ने मल्टिप्लाय केल्याचा जो मॅट्रिक्स मिळेल तो इज EIK. RI प्लस K इंटू RJ हे ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळेल तो EIJK. नाउ इंटरचेंजिंग CIJ ith कॉलम आणि jth कॉलम इंटरचेंज केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळेल E डॅश ऑफ IJ. आता इथे लक्षात ठेवायचं, जर EIJ असेल तर हे सर्व 3 रो ऑपरेशन्स आहेत आणि हे E डॅश असेल तर हे कॉलम ऑपरेशन्स आहेत. सेम ऑपरेशन K इंटू CI ने मल्टिप्लाय तर E डॅश ऑफ IK. CI प्लस K इंटू CJ केल्यानंतर E डॅश ऑफ IJK. ओके, these are the elementary matrices. So we have the 6 elementary matrices. Example, compute the following E matrix E12, E13, E123 and E dash of 1, 2 of order 3. आता दिलेला ऑर्डर 3 च्या आयडेंटिटी मॅट्रिक्स वर आपल्याला परफॉर्म करायचं आहे. सो व्हॉट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3? 1 0 0 0 1 0 and 0 0 1. दिस आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आणि पहिला एलिमेंटरी मॅट्रिक्स आपल्याला काढायचा आहे E12. आधी आपल्याला काढायचा आहे E12. E12 म्हणजेच काय? इथं डॅश नाही म्हणजेच रो ऑपरेशन्स आहेत. R12 परफॉर्म करायचं या मॅट्रिक्सवर. R12 म्हणजेच काय? पहिला रो इंटरचेंजिंग फर्स्ट रो अँड सेकंड रो. चेंज करा, पहिला रो बिकम सेकंड रो, सेकंड बिकम फर्स्ट रो. जो मिळालेला मॅट्रिक्स असेल तो E12 असेल. आता आपल्याला E12 3 करायचं आहे. म्हणजेच काय? E12 म्हणजे R1 पहिला रो प्लस 3 इंटू R2 म्हणजे फर्स्ट रो प्लस 3 इंटू सेकंड रो, फर्स्ट रो प्लस 2 इंटू सेकंड रो. यावर परफॉर्म करायचं. फर्स्ट रो प्लस 2 इंटू फर्स्ट रो मध्ये काही कुठली एंट्री आहे? 1 प्लस 3 इंटू R2. R2 म्हणजे 0 आहे. 3 इंटू 0 दॅट इज 1. हिअर 1. 0 प्लस 3 इंटू 1 दॅट इज 3. नाउ 0 प्लस 3 इंटू 0 दॅट इज 0. म्हणजे पहिला रो बिकम्स 1 3 0 0 1 0 and 0 0 1. That is not here. This is nothing but E12 3. Now E dash of 1 2. E dash आहे म्हणजेच हे कॉलम ऑपरेशन्स आहे. म्हणजेच काय? 2 ने पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करायचंय. 2 इंटू कॉलम 1, 2 इंटू C1. सो 2 इंटू C1 या पहिल्या कॉलमला 2 ने मल्टिप्लाय केल्या तर इथं 2 येईल, इथं 0 येईल, इथं 0 येईल. 2 0 0 हे दोघं कॉलम ॲज इट इज 0 1 0 and 0 0 1. So this is nothing but this matrix is E dash of 1 2. Okay, now we have to take the multiplication of these 3 matrices E12 into E12 3 into E dash of 1 2. Okay, so multiplication of these 2 matrices. First पहिला मॅट्रिक्स हा आहे, दुसरा मॅट्रिक्स हा आहे, सेकंड मॅट्रिक्स. now take the first multiplication of these 2 matrices. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिल्या रो पहिला कॉलम म्हणजे 0 into 1 plus 1 into 0 plus 0 into 0. 0 into 1 0, 1 into 0 0 plus 0. That is पहिली एंट्री मिळेल 0.
नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, that is 0 into 3 plus 1 into 1 plus 0 into means 1. Similarly performing first row third column, we get 0. Second row first column, second row third column and second row, सॉरी सेकंड रो सेकंड कॉलम आणि सेकंड रो थर्ड कॉलम. यामुळे आपल्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आपल्याला माहित आहे. हे दोघांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हा मॅट्रिक्स मिळेल. ह्या दोघांचा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा हा मॅट्रिक्स इंटू धिस मॅट्रिक्स, या दोघांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स मिळेल. दॅट इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 3 एलिमेंटरी मॅट्रिसेस. ओके, compute this matrix of order 3, e2 3 minus 2 means dash नसल्यामुळे r2 minus 2 into r3, r2 minus 2 into r3. नंतर सेकंड ई डॅश आहे म्हणजे कॉलम आणि 1 2 म्हणजे C12 म्हणजे C12 म्हणजे पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम इंटरचेंज करायचा. हा काय रो ऑपरेशन्स आहे, r1 plus 2 into r2. तिघं मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचे, त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आपल्याला जो मॅट्रिक्स मिळेल दॅट इज द गिव्हन रिझल्टिंग मॅट्रिक्स. सिमिलरली दिस एक्झाम्पल फॉर होमवर्क. नाउ इनवर्स ऑफ elementary matrix. Inverse of elementary matrix Eij inverse is nothing but same Eij. Eik inverse is nothing but Ei 1 upon k. Eijk inverse is nothing but Eij into minus k. Similarly for dash also, E dash of ij inverse is nothing but E dash of ij. E dash of ik is inverse is nothing but E dash of I into 1 upon k, and E dash of ij k inverse is nothing but E dash ij minus k. Okay, so here we can also calculate inverse of this. E12 minus 2 चा inverse, E12 minus 2 चा inverse is nothing but E12 minus of minus, that is E12 2. By calculating by using these formulas we get this matrix. Similarly this is compute this and we get the matrices. Here so example 3 by performing these operations. Now in the next lecture we have seen some examples of rank of matrix. Up to this we have seen that elementary matrices and their inverse. I hope you all understand this topic. In the next lecture we have seen that these examples of special examples of rank of matrix. Thank you.